18 कोटी रुपयाचा रस्ता, 4 रस्ते आहेत, गेले वर्षभर तसेच पडून आहेत, परवानगी मिळत नाही, पैसे येत नाहीत. मग मंजूर कशाला केले, टेंडर कशाला काढलं, वर्क ऑर्डर पर्यंत पोहोचवलं कशाला? आम्ही काय उत्तर द्यायची मतदारसंघामध्ये? 6 टाक्यांची कामं पूर्ण करणार म्हणून तुम्ही सांगता, एक टाकीचं काम पूर्ण करत नाही, एक टाकी सुरुवात करत नाही. काय समजायचं आम्ही याच्यावरती? आणि म्हणून या अनुदान मागण्यांच्यावरती बोलत असताना मी आपल्याला स्पष्टपणाने सांगतो की शंभूराजे, आपण बसलेले आहात, आपण त्यांना सांगा की पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. ओसी कशाला देता? हायकोर्टाला लिहून दिलंय तुम्ही, हायकोर्टला. हायकोर्टाने जेव्हा विचारलं, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीच्या लोकांना काय पडलेली नाही. हा मिनिस्टर आमचा आहे ना, बिंदास. कोण नाही आलो, सगळे ज्युनियर ऑफिसर्स येऊन बसतात, काय चिंता नाही. काय विधानसभेला काय किंमत राहिलेली नाही. तुमच्याकडे 240 आमदार आहेत, आपण 5 वर्ष चालवणार आहात सभागृह, चाला कोण कोणाला विचारतं, अशी परिस्थिती आहे. अहो, वर लक्षवेधी चालू असली साहेब, वर लक्षवेधी चालू असली, तुम्ही मगाचपासून लक्षवेधी मला लक्षवेधीचं सांगताय साहेब. अनुदान मागण्यांपेक्षा मोठं काय असतं का हो? आपणही आज जवळजवळ 30 वर्ष आहात इथे. अनुदान मागण्यांपेक्षा लक्षवेधी महत्वाची? तसं असेल तर सांगा आम्हाला. हे अनुदान मागण्यांवरती जर सचिव येऊन बसणार ना, आम्ही ह्याच इथे, म्हणजे खरे ह्या गॅलरीवर बोलू नये, ह्या गॅलरीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला पण नाहीये, पण कोणीच बसलेलं दिसत नाही, कोणीच नाही. ठीक आहे, बरोबर. तेव्हा मला काही इथे तिथे जायचं नाहीये. आपले 2 मूलभूत प्रश्न आहेत, एक पाण्याचा प्रश्न, एक ईव्हीकेचा रस्ता, एक नाही हे बरोबर, तुम्ही लिहून घेताय ते 18 कोटी रुपयाचा रस्ते, 4 रस्ते. आणि पूर्ण शहराला कमी असणारा पाण्याचा तुटवडा, ह्याच्याकडे जरा गांभीर्याने आपण बघावं, एवढीच आमची विनंती आहे. बाकी काही फार अपेक्षा नाही आहेत. अहो, असं दरवर्षी सांगता तुम्ही की तुम्ही दोघं मित्र बसा आणि सोडवा. मित्राला काय वेळ नाही, त्याच्यामुळे काय आमचं भलं होत नाही. तेव्हा आपण ह्यापर्यंत खरंच गांभीर्याने घ्या. पाण्याचं खूप मोठी समस्या उभी राहील.